एक ब्रेकिंग न्यूज आहे। जळगावमधील 40 गावात पोलिसांच्या गाडीला अपघात झालाय। राखीव पोलीस दलाचं वाहन पलटलंय आणि या अपघातात 13 पोलीस जखमी झालेत। रात्री 9 वाजता ही घटना घडली आहे। जखमींमध्ये 4 गंभीर आहेत आणि 40 गाव भडगाव दरम्यान हा अपघात झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी शुभदा नेवे। शुभदा, जळगावमध्ये पोलिसांच्या गाडीला अपघात झालाय, नेमका अपघात कसा झाला? नवरात्री निमित्त पोलीस बंदोबस्तासाठी ही 13 पोलिसांसह चाळीसगावकडे पोलीस व्हॅन निघालेली होती आणि रात्री उशिरा चाळीसगाव भडगावच्या दरम्यान पासर्डी या वळणावरती त्या व्हॅनचा रॉड अचानक तुटला आणि तो तुटल्यामुळे ती गाडी पलटी झाली आणि पलटी होऊन एका झाडाला आदळलेली आहे आणि त्यामध्ये व्हॅन मध्ये बसलेले जे 13 पोलीस कॉन्स्टेबल होते ते 13च्या 13 मार बसलेला आहे। त्यातल्या 2 जणांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालाय, तर चालकाचा सुद्धा समावेश आहे आणि 2 जणांच्या पंजाला दुखापत झालेली आहे। 4 जण यातले गंभीर आहेत तर 2 जणांचे पाय हे फ्रॅक्चर आहेत। त्यांना प्राथमिक उपचार हे भडगावच्या इस्पितळात करण्यात आले। आता जळगावला 2 जणांना शिफ्ट करण्यात आलेले। खासगी रुग्णालयात त्या दोघांवरती उपचार चालू आहेत। नक्कीच धन्यवाद शुभदा या संपूर्ण माहितीबद्दल। तर जळगावमधील 40 गावात पोलिसांच्या गाडीला अपघात झालाय। नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी हे पोलीस जात होते, त्यावेळी राखीव पोलीस दलाचं वाहन पलटलं आणि या अपघातात 13 पोलीस जखमी झालेत। यातले 4 जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत। रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली आहे। हा अपघात झालाय। चाळीसगाव भडगाव दरम्यान हा अपघात झाला। दरम्यान या जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत।